नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 69. मागच्या भागात आपण बघितले, त्याला एकदाचं चालेल ग तू वेळेवर आलेली, पण मला नाही चालणार. एकुलती एक लाडकी बहीण आहेस त्याची, तुझ्याशिवाय त्याच्या लग्नाची तयारी तरी पूर्ण होईल का? मीनाक्षी रिद्धीजवळ येऊन म्हणाली, बघ ना मावशी, अजून आलेला नाही रिधान, अजून किती वाट बघायची याची? अगं आलाय, येईल बघ 5 मिनिटात. त्याचे पप्पा गेले आहेत त्याला न्यायला एअरपोर्टवर. मीनाक्षी हसत म्हणाली. 5 मिनिटात येणार म्हटल्यावर रिद्धीचा चेहरा अगदी उजळून निघाला. आता बघूया पुढे. आलाय, आता तुझा रिधान करायची का हळद लावायला सुरुवात? मंजिरी म्हणाली. हो चालेल. रिद्धीने रिधानकडे बघून न बघितल्यासारखे केले. तो तिच्यासोबत बोलायला येणार होता, पण तोपर्यंत तिच्या भोवती बायकांची गर्दी जमलेली. रिधान हर्षकडे गेला. त्याची विचारपूस करून तिथेच बसला. इकडे सगळ्यांनी रिद्धीला हळद लावायला सुरुवात केली. पूर्ण चेहऱ्यावर, हातापायाला, पाठीवर, मानेवर सगळीकडे हळद लावलेली होती. फोटोग्राफरसोबत इतर जणही मोबाईलमध्ये फोटो काढत होते. रिधानने तिचे फोटो काढले आणि आपल्या मैत्रिणीला पाठवले. आद्विक आपल्या मित्रांमध्ये रमला होता. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता. डीजेच्या तालावर बेधुंद होऊन काही जण नाचत होते. त्यांना हळद लावताना बघण्यात तर काही इंटरेस्ट नव्हताच. मग काय, नाचून आनंद साजरा करत होते. नुसता गोंधळच गोंधळ चालला होता सगळीकडे. रिद्धीला हळद लावून झाल्यावर ती एका ठिकाणी बसली होती. रिधान तिच्याजवळ आला. काय ग, तुझंच लग्न आहे ना, अशी काय गाल फुगवून बसली आहेस? अमेयासोबत भांडण तर झालं नाही ना तुझं? रिधान म्हणाला, तुला काय करायचे आहे? कशाला एवढी दगदग करत आलास? उद्या आला असतास तरी चालले असते, आणि नसता आलास तरी तुझ्याशिवाय माझे लग्न अडून राहिले नसते. रिद्धी त्याच्यासोबत भांडत होती. ओहो, मी लवकर आलो म्हणून तुला राग आलाय वाटतं. नो प्रॉब्लेम, मी परत जातो. आणि तुला वाटत असेल मी तुझ्या लग्नात नको यायला तर नाही येणार. रिधान तिची आणखीनच खेचत होता. जा, पुन्हा येऊ नकोस आणि कधी बोलू नकोस माझ्याशी. तू कशाला बोलशील आता? डॉक्टर साहेब मिळाले ना तुला? हो, तुला काय करायचं आहे? तू बस आपल्या मैत्रिणीशी सेवा करत आणि ते जॉब करत. रिद्धी पुन्हा गाल फुगवून म्हणाली. बापरे, एवढा राग नाकावर? लग्न आहे ना गं तुझं, उद्या लग्नात चेहरा चांगला दिसणार नाही. रिधान म्हणाला. नको दिसू दे, मी जशी आहे तशीच आवडते माझ्या अमेयाला. आता तिच्या डोळ्यात पाणीही जमा व्हायला लागलं होतं. ते बघून मात्र रिधानला वाईट वाटले. सॉरी ना रिद्धी, अगं खरंच फार काम होते मला, नाहीतर तुझ्या लग्नात 8 दिवस सुट्टी काढली असती मी. उद्याची सुट्टी कशी बशी ॲडजस्ट करून आलोय मी. राहू दे, कारणं सांगू नकोस आता. तुला माहीत आहे तुझ्या वाटेकडे किती डोळे लावून बसले होते मी. माहीत आहे, आणि माझं तरी तिकडे कामात मन लागत होतं का? तुझं लग्न आणि मी नाही आहे. माझी अवस्था काय झाली असेल? माझी एकुलती एक बहीण आहेस तू. तुला काय आद्विक तरी आहे. रिधानचाही आवाज आता खोल गेला होता. पण तू नुसता भाऊ नाहीस, माझा बेस्ट फ्रेंडसुद्धा आहेस. माहीत आहे मला. सॉरी ना रिद्धी, आता तरी माफ कर मला. त्याच्या बोलण्याने मात्र रिद्धीच्या गालावर स्माईल आली. त्याने एका बाजूने तिला मिठीत घेतले. सकाळपासून वाट बघत आहे तुझी. तू आलास म्हटल्यावर हळद लावायला दिली, अरुंधती म्हणाल्या. हो ना गाजी, म्हणून मी धावत पळत आलोय ना. उद्यापर्यंत नसतो पोहोचलो तर कदाचित अमेयलाही परत पाठवले असते हिने. तो डोळा मारत म्हणाला. राहू दे, म्हणे अमेयला परत पाठवले असते. मी कशाला त्याला परत पाठवणार? आला मोठा स्वतःला VIP समजणारा. रिद्धी म्हणाली. तेवढ्यात रिद्धीच्या मैत्रिणी आल्या आणि तिला त्यांनी खेचतच डान्स करायला नेले. ये गलिया ये चौबारा, यहाँ नाना दोबारा, अब हम तो भये परदेसी, कि तेरा यहाँ कोई नहीं. आस्था, नुपूर, पायल, सृष्टी सगळ्या तिच्या भोवती फेर धरून नाचत होत्या. रिद्धीही त्यांच्यासोबत नाचत होती. थोडा निवांत वेळ मिळाल्यावर ती अमेयसोबत बोलत होती. त्यालाही एवढ्या दिवसांनी आज थोडी फुरसत मिळाली होती. लग्नामुळे घरातील सगळा गोंधळ गडबड चाललेला होता. पण तरी अमेय आपल्या बेडरूममध्ये आल्यावर त्याने रिद्धीला फोन लावला. थोडा वेळच बोलणं झालं असेल आणि मंजिरीने येऊन तिला लवकर झोपायला सांगितले. उद्या सकाळी 9:30चा मुहूर्त असल्याने पहाटे उठावे लागणार होते, म्हणून तिची गडबड चालली होती. पण रिद्धीला खरंच निवांत झोप येणार होती का? तिचा या बंगल्यातील शेवटचा दिवस होता. यानंतर ती इथे येणार होती ती पाहुणी म्हणूनच.
हक्काचं तिचं घर आता माहेर म्हणवल्या जाणार होतं. आपल्या रूममध्ये सगळीकडे नजर फिरवून ती सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून घेत होती. लग्न झाल्यावर मुलींचे आयुष्य किती बदलते नाही. फार सुंदर दिसत आहेस, माझीच नजर लागायची तुला. मंजिरी आपल्या डोळ्यातले काजळ तिच्या कानामागे लावत म्हणाली. रिद्धी नवरीच्या वेशात फार सुंदर दिसत होती. काहीतरीच काय मॉम, तू अशी काय बघतेस आज मला? आज नाही, रोजच बघते. पण वधूच्या वेशात मुलीला बघणे वेगळेच ना. आजपर्यंत आपली 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 म्हणून सांभाळलेली व्यक्ती आता दुसराच कोणीतरी हक्क गाजवणार तिच्यावर. म्हणून काय तुमचा हक्क थोडाच कमी होणार आहे? कन्यादान त्यासाठीच करून घेतात ना. दान केलेल्या वस्तूवर कसा हक्क सांगायचा? मग माझाही तुमच्यावर हक्क राहणार नाही? असं नाही ग बाळा, तुझा कायम हक्क असणार आहे आमच्यावर. आणि हे विधी केल्याने जिव्हाळ्याची नाती थोडीच बदलतात. काळजाचा तुकडा आहेस तू आमचा. लग्न झालं म्हणून तुझ्यातला जीव थोडाच कमी होणार आहे. उलट अमेयासारखा एक मुलगाही मिळतो याचा आनंदच आहे आम्हाला. मॉम, तुला आठवण येईल ना ग माझी? वेडी आहेस का ग? आठवण यायला आधी विसरायला तर हवे ना. मंजिरी तिला रागावल्यासारखे करत म्हणाली. रिद्धी तिच्या कुशीत शिरली. मंजिरीने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. झाले का तुमचे बोलून? नवरीला मंडपात बोलवले आहे. सोहम तिला न्यायला आला होता. हो चल, तयार आहे ती. अमेयची वरात आली होती आणि म्हणून आतापर्यंत तिला चिडवत असलेल्या सगळ्या मैत्रिणी वरात बघायला निघून गेल्या होत्या. रिद्धीसोबत फक्त सृष्टी थांबली होती. अरे हो चल, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, मी जाते. पुढे तू ये तिला घेऊन. मंजिरी असे बोलून पुढे निघून गेली. चल मामा, तयार आहे मी. रिद्धी 2 पावले पुढे होऊन म्हणाली. फार सुंदर दिसत आहेस. सोहमने कॉम्प्लिमेंट दिली. तिनेही त्याच्याकडे पाहत स्माईल दिली आणि सोहमच्या मागे ती चालू लागली. सोबत तिच्या मैत्रिणी होत्या. हर्ष मात्र तिला आज सकाळपासून दिसला नव्हता. कामात असेल म्हणून तिनेही दुर्लक्ष केले, पण राहून राहून त्याला भेटावे असे वाटत होते. चालताना तिची नजर हर्षला शोधत होती. मम्मा, डॅड कुठे आहे? अगं असेल इथेच कुठेतरी. फार कामात आहे का? मला सकाळपासून दिसलाच नाही. मुलीचे लग्न असल्यावर काम तर असणारच ना. आणि आज त्यांना वेळ सगळा गेस्टला बघण्यातच चालला आहे का ग? नाही, काही नाही. स्टेजवर अमेय तिची वाट बघत उभा होता. तिने पुन्हा एकदा इकडे तिकडे नजर फिरवली. हर्ष तिला स्टेजच्या बाजूला उभा दिसला. तिने डॅडकडे बघून एक स्माईल दिली. अमेय रिद्धीचे सौंदर्य डोळ्यात साठवत तिच्याकडे बघत होता. त्याच्या मित्राने खांद्याला धक्का दिला तेव्हा तो भानावर आला. मित्रांचे त्याला चिडवणे सुरू होते. लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. रिद्धी आणि अमेय मन लावून सगळे विधी पार पाडत होते. अमेयने तिच्या भांगात कुंकू भरले आणि गळ्यात मंगळसूत्र घातले. मंगळसूत्र घालताना त्याचा तो आश्वासक स्पर्श रिद्धीला बराच काही सांगून गेला. आता पुढचा विधी म्हणजे सप्तपदी होता. एक एक वचन घेत रिद्धी अमेयच्या हातात हात देऊन त्याच्या मागे मागे चालत होती. 3 फेरे संपल्यावर ती 4थ्या फेऱ्याला त्याच्या पुढे आली. 7 फेरे पूर्ण झाले. दोघांनी एकमेकांसोबत सप्तपदी चालून एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले आणि दोघेही ते जन्मभर पाळणार होते. कन्यादान करण्यासाठी हर्ष आणि मंजिरीला स्टेजवर बोलवण्यात आले. हा विधी करताना हर्षला खरंच जड जाणार होते, पण रिवाज म्हणून करावाच लागणार होता. हर्ष आणि मंजिरी दोघे रिद्धीजवळ आले. तिने रिद्धीच्या शालूची गाठ अमेयच्या उपरण्याला बांधली. हर्षने रिद्धीचा हात अमेयच्या हातात दिला. मंजिरीनेही आपला हात हर्षच्या हाताला लावला. ब्राह्मण सांगतील तसे तसे विधी करत ते आपली मुलगी कायमची अमेयच्या स्वाधीन करत होते. लग्न सोहळा पार पडला. सगळेजण स्टेजवर येऊन वधूवरांना आशीर्वाद देऊन गेले. फोटो शूटिंगही झाले. सगळ्या पाहुणी मंडळींची जेवणे आटोपली. आता राहिला होता सगळ्यात महत्त्वाचा विधी, तो म्हणजे मुलीच्या पाठवणीचा. अमेयची वरात साताऱ्याला जाणार होती. त्याच्या वडिलांनी लग्नात ही अट घातली होती. त्यामुळे सगळ्यांना मान्य करावेच लागले आणि अमेयचे जन्मगाव असल्यामुळे त्याचे मित्रमंडळी तिथेच होती. म्हणून त्यानेही तिथून लग्न घ्यायला तयारी दाखवली. रिद्धीलाही आवडले होते, पण वरात साताऱ्याला जाणार म्हणून पाठवण्याचा कार्यक्रम लवकर उरकावा लागणार होता. रिद्धीने अरुंधती, मंजिरी आणि हर्षच्या गळ्यात पडून निरोप घेतला. आद्विकही धावत येऊन तिच्या गळ्यात पडला. हर्षने आधीच सांगितलेले होते, कुणीही रडायचे नाही, मुलीला हसत निरोप द्यायचा. त्यामुळे कुणीही रडले नव्हते. पण सर्वात जास्त दुःख तर हर्षलाच होत होते.
ते चेहऱ्यावर न दिसू देता त्याने रिद्धीला अमेयच्या जवळ गाडीत बसवले. सगळेजण नजरेआड होईपर्यंत रिद्धी गाडीच्या काचेतून मागे बघत होती. रडत नसली तरी तिची अस्वस्थता अमेयला कळत होती. त्याने तिच्या हातावर आपला हात थोपटला. कळतंय मला तुला काय वाटतंय ते, पण मी आहे ना तुझ्यासोबत. तू काहीही काळजी करू नकोस. अमेय, का मुलींना आपलं घरदार सोडून यावं लागतं रे? वेगवेगळं राहून संसार कसा होणार? दोघांनी एकत्र यायला एकाने तर घर सोडावे लागेल ना. आणि ते काम फक्त स्त्रियाच करू शकतात. पुरुषांमध्ये एवढी सहनशक्ती नसते. म्हणून मग ही जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडली आणि रिवाज म्हणून प्रत्येकाला ती निभवावी लागते. अमेय तिचा हात आपल्या हाती घेत म्हणाला. रिद्धीला त्याचे म्हणणे पटले होते. तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. त्यांच्या गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला त्याचा मित्र बसला होता. गाडीत त्याने छानशी रोमॅन्टिक गाणी लावून घेतली होती. मृण्मयी आणि त्याची आई दुसऱ्या गाडीत होत्या. अमेयच्या खांद्यावर डोके ठेवून रिद्धी आणि अमेयचा पुढचा प्रवास सुरू झाला होता. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.